घर बसल्या रोजचे 500 ते 1000 रुपये तुम्ही ट्रेडिंगमधनं कमवू शकता. हे ॲड ऐकले ना तुम्ही, मग त्याची रियालिटी ऐका. ऑप्शन ट्रेडिंग करायला लागलाय, थांबा. जर ट्रेडर म्हणून करिअर करायचं असेल तर सुरुवात ऑप्शन ट्रेडिंग पासून करू नका, कारण की ऑप्शन ट्रेडिंग तुमचा माइंडसेट डिस्टर्ब करणार आहे, तुमचा पैसा घालवणार आहे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर पहिला कन्सिस्टन्सी लागते, दुसरा डिसिप्लिन लागतो, तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला मोमेंटम कॅप्चर करणं खूप गरजेचं लागतो आणि त्यासाठी चांगला स्ट्रॉंग माइंडसेट लागतो. ह्या जर गोष्टी नसतील तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होणार नाही. आणि नवीन ट्रेडर असाल तर पहिला गोष्ट मित्रांनो, इक्विटीमध्ये या, स्विंग ट्रेडिंग करा, इंट्राडे करा, तिथं कॉन्फिडन्स बिल्डअप करा, तिथला मोमेंटम कॅप्चर करा शिका. जे नॉलेज वापरलाय ते सगळं इक्विटीमध्ये यूज करा आणि मग तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगच्या नादाला लागा. ऑप्शन ट्रेडिंग लोक का करतात तर कमी भांडवल लागतं, लगेच पैसा मिळतो, परंतु मित्रांनो तो लगेच पैसा तुमचा माइंडसेट डिस्टर्ब करतो. तुम्ही ट्रेडिंगमध्ये काय येता, कारण का रोजचं 200-300 रुपये मिळाले तरी बास आहेत, 500 रुपये मिळू देत बास आहेत, परंतु हे बास कधीच होत नाही. कारण मी बऱ्याच जणांना 10-10 हजार रुपये प्रॉफिट करून लॉस केलेलं बघितलंय. याचा अर्थ तुम्ही 200-300 रुपयाला समाधानी राहिलात का? नाही. का असं होतंय? कारण का तुमचा माइंडसेट डेव्हलप नाही. तुम्ही 300 रुपये मिळवावं म्हणून मार्केटमध्ये आला, मार्केटनं ते दिलं तरी पण तुम्ही समाधानी झालात का? नाही. मित्रांनो, जग हे स्वीट स्वार्थी आहे आणि आपला स्वार्थ जागा होतो. आणि एक गोष्ट सांगतो, जितकी जास्त गरज तितकी जास्त प्रायोरिटी. मग एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही म्हणताय मला हे डिसिप्लिन जमना झालाय, मग ह्याचा अर्थ तुम्हाला डिसिप्लिनची गरज नाही. जर डिसिप्लिनची गरज आली तर तुम्ही त्याला फर्स्ट प्रायोरिटी देणार आहे, नाहीतर तुम्ही लॉसेस करत बसणार आहे. तुम्हाला ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी डिसाईड करा की मला माइंडसेटला प्रायोरिटी द्यायची आहे की प्रॉफिटला प्रायोरिटी द्यायची आहे. मित्रांनो, प्रॉफिट हा येत जात राहतो, परंतु माइंडसेट कायमस्वरूपी राहतो. त्यामुळे माइंडसेटवर काम करा. हर घर ट्रेडर प्रोग्राम उगाच लॉन्च करत नाही मी. त्याच्या मागचं रिझन एक आहे की माइंडसेट प्रोग्राम तयार करायचा मला, कारण का ट्रेडिंग शिकवणारी बरेच जण आहेत, परंतु माइंडसेट सांगणारा, मार्केटमध्ये माइंडसेट कसा काम करतोय हे कोणच सांगत नाही. त्यासाठी मला हर घर ट्रेडर प्रोग्राम तयार करायचा आहे. मित्रांनो, ह्या गोष्टीचा विचार करा, कारण का ट्रेडिंग इझी आहे, परंतु त्यात पैसा कमवण्यासाठी माइंडसेट लागतो. कारण का 500 रुपये घेण्यासाठी आलेला माणूस 5000 प्रॉफिट होऊन पण समाधानी होत नाही. याचा अर्थ काय की माइंडसेटची कमतरता आहे आणि त्याच्यावर काम केलं तर खऱ्या अर्थानं आपण सक्सेसफुल होणार आहे. थँक्यू सो मच.